माई काय आरामलेस तू आहे? ते माझं मलाच कळत नाही, माझं मलाच कळत नाही. किती सुंदर स्वप्ने रंगवली होती रे मी, पण ती सारी भांगून गेली. आणि त्या भंगलेल्या स्वप्नांचे अवशेष तेवढे मात्र शिल्लक राहिले आहेत. पण माई निरंजनला भेटायला का जात नाहीस तू? नाही, मला त्यांच्याकडे जायला ना धीरच होत नाही. कारण देव माणसाच्या शरीरावर नजर पडतात माझ्यासारख्या पापिडीच्या स्पर्शाने अगदी कलंकित होऊन जाते. तू खोटं बोलतेस माई, माझ्यापासून काहीतरी लपू पाहतेस तू. तुला आठवते माई, एकदा तू तापाने आजारी पडली होती तेव्हा निरंजन तुझ्या 4 दिवशी तुझ्या उशाशी बसून तुझी सुरक्षा करायचे, अन्नात तोंडाचा एक कण ना घेता. आणि आता तो इतके दिवस मरणाच्या पलीकडे असताना त्याला भेटायला जात नाही. अशा नेहमीत काय म्हणावं तुला? सांग माई, अवघ्या 1.5 महिन्यात तू एवढी कशी बदललीस? नियतीने घडवून आणला आहे तो माझ्या. नियती 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 हे अदृश्य असलेले नियतीचे पवाडे माझ्या समोर गाऊ नकोस तू माई. अगं निरंजनवर तुझं किती प्रेम होतं, पण आज ते सारं संपलं. अगदी दुष्काळ पडावा तसं. ते हॉस्पिटलमध्ये आजारी असताना एक दिवस त्याला भेटायला गेली नाही. अशाने काय म्हणावं तुला? त्याचा कधी विचार केलास का तू? उगाच होय म्हणून स्वतःची फसवणूक करून घेऊ नकोस तू माई. ज्यावेळी मी त्यांना भेटायला जात असतो त्यावेळी तो आपले दुःख विसरून तुझी चौकशी करायचे. तुझी माई नाही आली असं विचारायचे ते मला. मी नाही म्हणतात माझ्यावर रागावलीस का ती असा प्रश्न घालायचे ते मला. आणि माई, त्याचा तो तरुण चेहरा बघून मला भरभरून यायचं. होय माई. आणि एक दिवस मी त्यांना थापा मारली की माई माझी जास्त आजारी असल्यामुळे तुला भेटायला येऊ शकली नाही. तेव्हा काळजीच्या स्वरात ते म्हणाले, त्याला चांगल्या डॉक्टरकडे घेऊन दाखवा, पैशाची मुळीच काळजी करू नकोस तू. नको जयेश, त्यांच्याविषयी मला आणखी काही सांगू नकोस, नाही तर अशाने वेडी होऊन जाईल रे मी. माई, आजपर्यंत माझ्या मित्राजवळ कधीच खोटं बोललो नव्हतो, पण आज केवळ तुझ्यामुळे निरंजन जवळ खोटं बोलावं लागलं मला. तू बोलले सोडून दे आणि एकदा तरी निरंजनला भेटून ये. नाही, मला आता ते जमणार नाही. पण मी म्हणतो का जमणार नाही? कसं समजावून सांगू रे मी तुला जयेश. एकदा काय ते ओकून टाक माई. स्वतः गोडत राहून तुझी आणि निरंजनची घात करून घेणार आहेस. तू घात करून घेणार आहेस. या दैवानेच आमचा घात केला आहे जयेश. मी त्यांच्यावर आणि त्यांनी माझ्यावर किती प्रेम केलं होतं. त्यांची नुसती आठवण जरी झाली ना तरी माझ्या अंगावर अगदी रोमांच येतात रे. पण आमचं हे प्रेम या दुष्ट जगाला पावलं नाही. पण या जगाने असं तुझं वाईट केलं तरी काय? कसं सांगू? समाज रूपी काटेरी पिंजऱ्यात मला काय आमचं मारून टाकायचं ठरवलं आहे. अशी आडवेळाने बोलू नकोस माई. सरळ सांग काय झालं ते. माणसाचं आयुष्यच मुळे आडवळणाने भरलेलं असतं. ते कितीही सरळ मार्गाने आणण्याचा प्रयत्न केला ना तरी जन्मभर माणसाला शक्य होत नाही ते. आणि ज्यावेळी माणूस मृत्युमुखी पडतो ना त्याच वेळी संपतं रे ते सारं. मनाला न पडणारा तत्वज्ञान सांगून माझी दिशाभूल करू नकोस तू माई. कसल्या तरी दुःखात दिसते आहेस म्हणून असं बोलते आहेस तू. असं व्हायला कारण तरी काय? यावेळी मला काही कारण विचारू नकोस. ते सांगायच्या मनस्थितीत नाही आहे मी. असायला काय झालं तुला? तू माणूस आहेस की? माणूस की विसरलेला एक सैतान असंच म्हणायचं. त्याहीपेक्षा भयंकर आहेस तू. असेल कदाचित, पण मी कसा आहे ते अजून मला तो पुरता ओळखला नाही. अजून तुला 2 पावसाळे जास्त जायला पाहिजे. अजून बच्चा आहेस तू, बच्चा. अरे तुझ्या माईच्या दुःखाचं कारण मला माहिती आहे. तुला? होय,
जयेश, अरे जितका मी तुझ्या माईला ओळखतो तितका तू तिच्या सहवासात राहून अजूनही पुरता तू तिला ओळख शकला. अरे शिकून मोठा झाला तू तुझ्या माईच्या कर्तृत्वावर, पण अनुभवी जगाचा न्याय मिळाल्याशिवाय माणसाला पूर्णत्व प्राप्त होत नाही, तर ते स्वतःहून मिळावं लागतं. दुसऱ्याला उपदेशाचे डोस बसवण्या माणसाने आधी स्वतःची वागणूक सुधारली पाहिजे. अरे तू आता तुझ्या आतापर्यंतच्या आयुष्यात किती ज्ञान मिळवलं आहे ते तुला पण ठाऊक आहे. अरे माझ्या जीवनात मी आतापर्यंत कधीच विचार केला नाही आणि यापुढेही तो करणार नाही. अरे विचार करायला हवाय तो तुला तुझ्या माईचा. अरे कित्येक दिवस तुझी माई असह्य यातना सहन करते आहे. जे अवधीत तू कधी तिची विचारपूस केली? होय, असं अनेक वेळा प्रयत्न केला होतो मी. फक्त प्रयत्न केला, पण त्या प्रयत्नाची शिकस्त नाही केली. अरे तुझी माई आपला दुःख माझ्याजवळ व्यक्त केली. अरे कितीतरी वेळा ती माझ्यासमोर भळभळा रडली. अरे ज्यावेळी ती रडायचीच त्यावेळी मात्र मी मनमुराद असायचा. पण का? आजपर्यंत मी ज्याच्यासाठी थांबलो होतो तो आज माझ्यातला आनंद तुझ्या माईतल्या डोळ्यातून ओझरणाऱ्या त्या दुःखाश्रू दिसत आहे मला. जयेश, अरे जीवनात जेव्हा तुझी माई दुःखी होईल ना त्याच्या दुप्पटानं मी खुश व्हायचा. आणि आज तिला दुःखी झालेला पाहून मी खूप समाधानी आहे. माझ्या माईने तुझं असं वाईट केलं तरी काय? तेच सांगणार आहे मी तुला जयेश. आजपर्यंत तुला आणि तुझ्या माईला अज्ञानात ठेवलेली गोष्ट, या असत्याच्या दुनियेत माणूस व्यसनाधीन का होतो, असा दारुडा का होतो ते आज सांगणार आहे. आणि मी असा व्हायला कारणीभूत तुझी माई नाही तर तुझी जन्मदात्री आई. आई? आई की माई? आई, तुझी जन्मदात्री आई. आणि स्वतःच्या स्वार्थासाठी मला माणसातून उठवलंय तिनं आणि त्याला खरी कारणीभूत तुझी आई. साप खोटा आहे. तुला ते खोटच वाटणार, कारण कुठल्या मुलाला आईबद्दल वाईट बोललेला आवडणार. पण ह्या जगात अशीही एक आई असते की स्वतःच्या स्वार्थासाठी ती दुसऱ्याचा नाश करू पाहते. मला हे तुझं बोलणं पटत नाही. 12 वर्षाचाच असताना आई वडिलांचं छत्र काढावून हिरावून घेतल्यावर बेवारशी बनवून मी आणि माझी बहीण कल्पना या जगात कुठतरी आश्रय मिळेल या आशेनं आम्ही वणवण फिरत होतो. आणि एक दिवशी तुझ्या आईच्या घराचा दरवाजा आम्ही ठोठावला. आमची ती करुण अवस्था पाहून तुझ्या आईनं आम्हाला आश्रय दिला. भोवऱ्यात सापडलेल्या माणसाला फक्त काडीचा आधार वाटावा तसंच वाटलं आम्हाला. तुझ्या आईला आम्ही देवता समजू लागलो. अरे अशीच काही वर्ष गेली. दुःखाची छाया आमच्यापासून दूर गेली आणि आम्ही दोघं बहीण भाऊ एका सुखाच्या तलावात पोहत होतो. पण ती वादळापूर्वीची शांतता होती हे मात्र आम्हाला उशिरा कळलं. म्हणजे असं झालं तरी काय? एक दिवस तुझी आई माझ्या बहिणीला घेऊन गेली आणि 8 दिवसांनी ती एकटीच परत आली दुःखाची वार्ता. असली म्हणाली,
तुझ्या बहिणीला मी एका नातलगाकडे घेऊन जात असता वाटेतच तुझी बहीण बेपत्ता झाली. सांग जयेश, त्यावेळी काय वाटलं असेल? मला फार फार दुःख झालं. अरे मी तिला शोधायला गावोगाव भटकू लागलो तर वाटेतच कुणीतरी सांगितलं की तुझ्या आईनं माझ्या बहिणीला वेश्या व्यवसाय करणाऱ्या एका दलालाला विकली म्हणून. जयेश, अरे काय वाटलं असेल माझ्या मनाला? खरं की खोटं हे पाहण्यासाठी मी मुंबईला गेलो आणि खरंच माझी बहीण वेश्या व्यवसायात फिरताना दिसली. एक दिवस मी गिरायकाचा सोंग घेऊन तिला भेटण्याचा विचार केला आणि मी तिथं गेलो तर मी समोर मला पाहताच आणि त्या टेबलावर असलेला सुरा त्याने आपल्या छातीत खुपसून आत्महत्या केली. आत्महत्या केली आणि त्याच वेळी मी सुडाची प्रतिज्ञा केली आणि तिथून सरळ मी विलासपूरला आलो तुझ्या आईचा खून करण्यासाठी. पण त्यावेळी तुझी आई विलासपूर सोडून दुसरीकडे कुठे गेली. तोही माझा सूड अपुराच राहिला. तिला शोधण्यासाठी 5-6 वर्ष गेली. वेड्यासारखा भटकत राहिलो तुझ्या आईला शोधण्यासाठी. आणि नंतर पुन्हा मी विलासपूरला आलो तर त्यावेळी तुझी आई स्वर्गवासी झाली. तोही माझा डाव अपुराच राहिला. पण माझ्या मनाचा समाधान होत नव्हतं म्हणून शेवटी निशाच्या आयुष्याशी खेळायचं ठरवलंय. आणि अखेर माझ्या माईला जीवनातून कायमचा उठवलंस तू. एका विवाहित माणसाची रणधीरची गाठ घालून असंच ना? होय, पण रणधीरला डावलून ती कायमची जोडीदारी शोधत होती. आणि त्याच वेळी हा निरंजन देवधर तिच्या आयुष्यात आला. पण तिथंही तिचं दुर्दैव आडवं आलं कारण तो तिचा भाऊ निघाला. काय? निरंजन माईंचे भाऊ? होय, तुझ्या माईंच्या दुःखाचं कारण हेच आहे. वसंतरावापासून तू आणि माई जन्माला आला आहात जयेश. नाही, हे सारं खोटं आहे. हे सारं खोटं आहे. हो जयेश, मीच तो तुमचा आभागी बाप. लाज नाही वाटत होय म्हणून सांगायला? ज्यावेळी वसंतराव जितके दोषी आहेत तितकीच दोषी तुझी आई आहे जयेश. मग इतकी वर्ष हा रस का डाबून धावलात तुम्ही? तुम्ही दोघं सुखी व्हावे हाच उद्देश आहे. सुख की दुःख, उलट आमच्या दुःखाचे खरे कारणीभूत तुम्हीच झालात. मला तरी कुठं माहिती होत तुझ्या माहीचा आणि निरंजनचे असे संबंध येतील म्हणून. पण आता निरंजनला तुम्ही काय सांगणार? माईला काय सांगणार? तुझ्या माहीला ते मी सर्व सांगितलं आहे. आणि म्हणूनच निरंजन आजारी असून सुद्धा तुझी माई त्याला भेटायला गेली नाही. वसंतराव, काय केलं ते? तुमच्या वाचल्या दुप्तीसाठी माईंचा आणि निरंजनचा घात केला तुम्ही. घात केला. माई कैलास, याचा परिणाम चांगला होणार आहे. तुमची इब्रत शाबूत राहणार आहे आणि तुमचा मुलगा तुमच्या जवळच राहणार आहे. काही बरं वाईट घडलं तर हे सर्व माझ्यावर सोपवा. पुढचा मी पाहून घेईन. आता घरी चला पाहू. पण कैलास, अहो, एकदा सांगितलंय ना, घाबरण्याचं काहीच कारण नाही. तुम्ही घरी चला.
नाही. कैलास, काय करतोय? तुझा मार्ग मी तुला मोकळा करून दिला आहे. आता निशा तुझी पक्की झालीच म्हणून समज. काढ माझे उरलेले पैसे. तेच देण्यासाठी आलो मी. हे घे. पैसा पैसा आणि पैसा. या पैशासाठी माणूस काय काय करतोय नाही सांगताच येत नाही. आता निशाचं मन वळवण्यात तुझं काम. पण निशाला लग्नाला होकार देईल की नाही याची शंका वाटते मला. फिक्र मत करो मेरे दोस्त. अरे रस्त्यावरचा काटा मी अलगद दूर फेकून दिला आहे. आता तू आणि तुझी निशा बस. कैलास, तो शेठजी इकडेच येत होता. काय? हा, मगनलाल शेठजी इकडेच येत आहे. आज त्याचा सुद्धा निकाल लावून टाकतो. म्हणजे म्हणजे काय करणार आहेस तू? त्याचे पैसे देऊन टाकतो. जय गोपाल, जय गोपाल, जय गोपाल. जय गोपाल. आज मी तुम्हाला सोडणारच नाही. आज तुम्ही माझे पैसे द्यायलाच पाहिजे. हं? अरे पोलीस स्टेशनवर तुमच्या विरुद्ध कंप्लेंट सुद्धा दर्ज केली आहे मी. आज तुम्हाला आम्हा पैसा द्यायलाच हवा पाहिजे, नाहीतर तुरुंगामध्ये जायला हवंय तुम्हाला. पण शेठजी, मी तुरुंगात गेलो तर तुमचे पैसे तुम्हाला कसे मिळणार? आला काय समजला तुम्ही? दरवेळी तुम्ही आम्हाला थप्पा मारते. आज देते, उद्या देते, परवा देते. बरंच होऊन गेलं. सांगा, अजून एक पैसा पण दिला नाही तुम्ही. इथं यायलाच मला 50-100 रुपये खर्च होतात. शेठजी, तुमचे पैसे मी आजच परत करणार होतो. नाही, हे पहा, अरे तुमच्याकडेच येणार आता हे घेऊन. तोपर्यंत तुम्ही तिथं आलात. अरे पण वेळ कशाला काढता? देऊन टाका ना. नाही नाही, इथं नको. मग त्या समोरचं ते दत्त प्रसाद हॉटेल आहे ना, हो, तिथं जाऊन बसू आणि आपला वायदा पुरा. कसं वाटतं? हा, तसंच करूया. चला चला चला, आम्ही निघतो. मी तिकडे राहतो. चला तुम्ही पुढं व्हा. बरं रणधीर, तुझं काम तू पूर्ण कर. मी त्याचे पैसे देऊन टाक. कैलास, हे हे काय करतोयस तू? त्यांचा हिशोब चुकता करूनच येतो. म्हणजे खरं आल्यावर सांगतोय. तू तुझं काम कर. निशा, अगं ए निशा, कशाला आलायस तू इथे? तुझ्या दुःखात सहभागी व्हायला. रणदीप, माझं दुःख सहानुभूतीच्या पुत्रीने कमी होण्यासारखं नाही रे. आता ह्या निशाची जीवनरूपी नौका अंधारूपी सागरात हेलकावी घेत आहे. कधी कधी दगडावर आपटून ती जमीन दोस्त होईल ना, ते काहीच सांगता येणार नाही. तुझी वेदना जाणू शकतो मी निशा. खरंच हे असं व्हायला नको होतं. खरंच जीवनात माणसाला जे काही हवं असतं ना, ते त्याला कधीच मिळत नसतं. आणि जे काही नको असतं ना, तेच त्याच्या वाट्याला येतं. नियतीचा खेळ असतो रे हा सारा. तुला दुःख होणं साहजिकच आहे. ज्याच्यावर प्रियकर समजून प्रेम करावं आणि दुर्दैवाने तोच तिचा भाऊ निघावं, यासारखं आणखी मोठं दुःख कसं असू शकेल?
या तुमचं दोघांचं मुळीच दोष नाही. जे काही घडलं त्याला खरे कारणीभूत तो वसंतराव आहेत. यात खरे अपराधी कोण आहेत ना ते माझं मलाच कळत नाही. म्हणून माझ्या जीवनाला दोष देण्याखेरीज मी दुसरं आता काहीच करू शकत नाही रे. हे पहा निशा, तुला अजून तुझं जीवन सवरता येईल. दुःखी जीवनाला जळत ठेवण्यापेक्षा यापुढे येणारे सुखद क्षण आपणावा हेच तुझं कर्तव्य आहे. म्हणजे मी काय करावं अशी इच्छा आहे तुझी? तू अशी दुःखाने पिचत असताना मी ते तुला सांगणं म्हणजे तुझ्या जखमेवर मीठ चोळल्यासारखं आहे. पण ते सांगितल्याशिवाय गत्यांतर नाही. निशा, आता निरंजनची आशा धरून काहीच उपयोग नाही. जगाच्या दृष्टीने भाऊ आहे तो तुझा. होय, एक नातं तुटलं आणि दुसरं नातं जोडलं गेलं माझं त्यांच्याशी. पण ते दुसरं नातं म्हणायला माझं मनच तयार होत नाही रे. यापुढे निरंजनला कायमचीच विसरून जाणार आहे मी, कायमची. आणि तसं करणार तुझ्या हिताचं आहे. निशा, तुझ्याबद्दल माझ्याबद्दल तर तुझ्या हृदयात एक कोपरा मोकळा असत असेल तर? रणधीर, तू काय बोलतो आहे? शुद्धीकर आहेस ना तू? होय निशा, तुझ्याशी लग्न करायला एका पायावर उभा आहे. काय? अरे तू काय बोलतो आहेस? शुद्ध हरासली तर नाही ना तुझी? मी शुद्ध हरून बसलोय. ज्यावेळी तू माझ्या जीवनात आली त्याच वेळी मी माझ्या बायकोला कायमचा घटस्फोट दिला. काय? केवळ तुझ्यासाठी. तुझ्याशिवाय माझ्या जीवनात काहीच अर्थ नाही. तू माझं जीवन व्यापून टाकले आहेस ग. तू कशी असली तरी तुझा स्वीकार करायला एका पायावर तयार आहे. खरं सांगतोयस हे? होय निशा. अगं विचार कसला करतेस आता? सांग ना. मी ना तुझ्या बरोबर लग्न करायला तयार आहे, पण एका अटीवर. कोणत्या? हे बघ, निरंजनवर जो कोणी हल्ला केला आहे ना त्याचं फक्त मला नाव कळलं पाहिजे. पण नाव कळल्यावर काय करणार आहेस तुझं? मी ना त्याला भेटणार आणि त्याला भेटून सांगणार की निरंजनला या जगातून कायमचं नाहीसं करून टाका म्हणून. पण का? अरे कारण निरंजन जिवंत असताना तुझ्या बरोबर लग्न झाल्यावर मला समरस होता येणार नाही म्हणूनच. तर ते काम तू मग माझ्यावर सोपव. अरे पण तुला ते जमलं पाहिजे ना. या रणधीर तुझ्या प्राप्तीसाठी काय वाटेल ते करायला तयार आहे. एकदा तो निरंजन माझ्या तावडीतून सुटला म्हणजे? पण आता? म्हणजे तो प्राण हातात घाला तू? होय, मीच केला होता. खरं सांगतोयस तू? होय, तुझ्या गळ्याची शपथ. अगदी खरं सांगतोयस तू? होय. खरंच किती किती छान आहेस रे तू. किती किती छान आहेस माझ्या राजा. किती होय म्हणून सांगा तुला लाज नाही वाटत? अरे तुझ्या अंगात जर खरी वर्तणुकी असती ना तर असा छंदाप्रमाणे पाठीमागून जाऊन त्यांच्यावर वार केला नसतास, तर समोरासमोर जाऊन भिडला असतास तू. जात चालता हो इथून, नाहीतर तुझ्या नळीचा घोटच घेईन मी. म्हणजे सारं काही रंगीत केलं नाही निरंजन. मी तुम्हाला विसरणं शक्य नाही हो. निदान या जन्मी तरी तुम्हाला विसरणं शक्य नाही. असं रडता की द्या? बन्या, मी रडत नाही रे, तर माझं नशीबच रडतंय. नशिबात रडायला काय नाही त्याला. ज्या कपला लिहिलाय तसाच घडता जाता. मी आता दिले निरंजन साहेबांना बघू. मग कशी काय त्यांची तब्येत एकदम खरावली असतात त्याची. पण निशाबाई माका तुझ्या अजाब वाटता. तू त्याला बघू कित्याक जाऊ ना? त्याला तसं कारण आहे रे बन्या. कसले कारण घेऊन बसलात तुम्ही निशाबाई? ते तुला नाही कळायचं रे बन्या, कधीच नाही कळायचं.
मी तुमका सांगतो निशाबाई, माका जितका कळता तितका तुमका शिकलेल्या माणसा कळत नाही. निरंजन साहेब तुमच्यावर इतकं प्रेम करता काय सांगू तर त्यांच्या बोलण्यावरून कळतंय माका. त्यांच्या हॉस्पिटलात एक दिवस मी असा जाऊ ना की तुमची आठवण केला बिगर. निशाबाई तुम्ही हे आता मौन व्रत सोडून द्या, एकदा बघून या ते का. आता घरी आलाय ते. कधी पाठवलं त्यांना घरी? आज सकाळी आलेत ते. आता तसे ते खूप हुशार असतात ते. मनातल्या मनात तुमची आठवण काढून रडत होते ते. हा या या बऱ्या तुझी मालकीन बोलत नाही माझ्याशी. बसा तुम्ही बसा. काय झालं ते तुम्ही विचारा ते का. मी जातोय माझ्या कामात. निशा निशा अगं मी आलोय. दिसतंय मला ते. मग बोलत काय नाही? बोलण्यासारखं काहीच शिल्लक राहिलं नाही आता. म्हणजे मी नाही समजलं. आणि ते समजून घेण्याचा प्रयत्न नाही केला ना तर फार बरं होईल. मी तुझ्यावर मुळीच रागवलं नाही ग. हॉस्पिटलमध्ये असताना तुझी रोज आठवण यायची मला. मग जयेशकडून कळाला की तू आजारी असल्याचा. कसला आजार होतो का तुला? या रोगाचं नाव माहित नाही मला. आज अशी तुटकपणे का बोलतेस तू ग? आकाशातून निखळून पडलेल्या शापित मुलकेसारखं जीवन झालं आहे माझं. निशा तुझं माझ्यावर प्रेम एवढ्याच विसरली काय ग तू? सांग निशा सांग. ज्यांनी आपला प्रेमपुष्प मोठ्या भक्तिभावाने माझ्या ओंजळीत टाकायचा ठरवला होता ती निशा आज तुझ्यापासून कुठे दूर गेली ग? ती निशा संपली, मेली, हरवून गेली. आता तुमच्या समोर उभी आहे ना ती निशा म्हणजे चेतनाहीन कलेवर. हॉस्पिटलमध्ये असताना माझ्या वेड्या मनाला वाटायचं माझी निशा राणी मला पाहायला येईल, हास्याने विचारपूस करेल. तिच्या गोड बोलण्याने माझे जगम भरून येतील. पण जे वाटलं होतं ते सत्य सृष्टीत कधीच उचललं नाही. रात्रंदिवस डोळ्याला प्राण आणून मार्ग प्रतीक्षा करायचो ग मी. पण अखेर त्या माझ्या प्रतीक्षेची पापणी तशीच अर्धवट राहिली मिटल्यागत. निरंजन माझी स्वप्ने निशा आलीच नाही मला पाहायला. माझ्या तगमानलेल्या जीवाला शांत करण्यासाठी. म्हणून आज मी अगदी आशेने आलो होतो तुझ्या दर्शनासाठी. पण शेवटी ती आज तशीच भग्न पावली. निशा मी तुझ्या बरोबर प्रेम केला हेच का माझं चुकलं ग? होय, इथं चुकलं तुमचं. कारण प्रेमाच्या दुनियेत ना डोळसपणे वावरला तुम्ही. आणि प्रेमाचा अतिरेक ना फार फार वाईट असतो निरंजन. म्हणजे तू माझ्यावर कधीच प्रेम केलं नाही. अहो फक्त तुमचं मन पाहण्यासाठी तुमच्या बरोबर प्रेमाचं खोटं नाटक केलं होतं मी. माझं खरं प्रेम तर रणधीरवर आहे आणि रणधीरवरच असणार. निशा काय बोलतेस का तू? खरं तेच बोलते आहे मी तुमच्या बरोबर. कारण तारुण्याच्या मुंबईवर असताना मी माझं मन पहिल्यांदा रणधीरला देऊन टाकलं. तेव्हापासून माझं तन मन धन त्यालाच अर्पण दिलं मी. आणि आयुष्यात स्त्री आयुष्यात एकालाच वरते, मग तो कसाही असू दे, विवाहित किंवा अविवाहित. म्हणजे तू? होय, रणधीरशी लग्न करणार आहे मी. निशा का बोलतेस का तू? निशा का बोलतेस का तू? मला जाणून बुजून पराभवाच्या दारीत फेकून दिलंस का तू? तुझ्याबद्दल केवढी अपेक्षा बाळगली होती मी. या काटेरी पिंजऱ्यातून तुला मुक्त करीन अशी जिद्द होती माझी. पण शेवटी त्या पिंजऱ्याचे गत तोडताना रक्त बंबाळ झालो ग मी. या निरंजनच्या एकीने जीवनात आता काहीच उरलं नाही ग. काहीच उरलं नाही. आता उरलं ते फक्त जीवनाच्या अंतापर्यंत साथ काढणारा काळ कुठला अंधार. आणि त्या अंधारात मी तडपणार आहे आगळ्यासारखं.
कोणा सांगू माझी व्यथा तिच्या प्रेमाची रे कथा कोणा सांगू माझी व्यथा या प्रेमाची रे कथा तुझ्या विना जग सारे असे यापुढे ना माझी मुलगी तुमच्या हृदयातून कायमची पुसून टाका. निशा नावाची कुणीतरी प्रेयसी तुमच्या आयुष्यात आली होती हे विसरून जा तुम्ही. तुला विसरून जाऊ नाहीतर काय? कसं शक्य आहे का ते? विसरण्यासारखं पुष्कळ गोष्टी आहे माझ्या जीवनात, पण आठवणीसारखी फक्त एकच आणि ती म्हणजे माझी निशा. तिनेच माझं जीवन व्यापून टाकलंय ग. तुझ्यापेक्षा कितीतरी सुंदर मुली माझ्या जीवनात डोकावित होत्या, पण एकीलाही मी माझ्या हृदयात जागा दिली नाही. तुझं दुःख पाहिलं आणि मला दया आली, आपुलकी निर्माण झाली. इतरापासून तुझ्या अगदी जवळ आलोय ग मी. प्रेमाचं सौख्य मंदिर गाठवण्यासाठी